गेले 8 दिवस मी चहा घेतलेला नाही आहे. आज चहा ठेवलेला आहे तर चहा घेणार आहे. 8 दिवस घेतला नाही म्हणजे कोरा चहा घेत होते, दुधाचा चहा घेत नव्हते. आणि आज मी दुधाचा चहा घेणार आहे. त्या अगोदर माझ्या हॉलमध्ये मी काही चेंजेस केलेत ते मी तुम्हाला दाखवते. ज्यांनी कोणी जुने व्हिडिओ बघितलेत त्यांना माहिती असेल जुनी अरेंजमेंट कशी होती. आत्ता मी हे थोडंसं असं चेंज केलं आहे. अजून थोडासा बदल करायचा आहे पण होईल हळूहळू, सगळं एकदम नाही होणार. बाजूला अजून काहीच नाही ठेवलेलं आहे, असा रिकामा आहे तो कोपरा. आणि ह्या बाजूला हा टेबल आहे, तो पण काढायचा आहे पण कधी काढायचा माहीत नाही. आणि हे एक खूप मोठं नुकसान म्हणजे जसं की मी व्हिडिओत सांगितलं आहे की मी कुंकू पार्सल टाकते आहे, तर हे जवळपास 5 किलोची ऑर्डर होती. ही मी टाकलेली आणि ते कुंकू त्यांच्यापर्यंत पोहोचेपर्यंत ते पूर्ण असं फुटलं आहे. आता ही त्या लोकांची चुकी खरं तर, आदळआपट करत ते पाठवतात पण त्यात नुकसान माझं एवढं मोठं झालं. पण ठीक आहे, बिझनेस करायचा म्हणल्यावरती एवढं तर लक्षात आलं. जसं की मी ते पार्सल पोस्टाने पाठवते, तर मी ते पोस्टमन काका ते पार्सल रिटर्न द्यायला आल्यावर त्यांना पण म्हणलं की असं का, म्हणून एवढं माझं नुकसान झालं, असं व्हायला नाही पाहिजे. त्यांनी खूप छान मला समजावून सांगितलं खरं तर, की झालं तुम्ही बिझनेसची सुरुवात करताय, तुमच्या पण लक्षात येतं आहे की तुमचं कुठे चुकलं आणि आमचंही कुठं चुकलं. की आदळआपट होती पार्सलमध्ये म्हणल्यावरती तुम्ही पार्सल अजून काळजीपूर्वक ते पॅकिंग करून दिलं पाहिजे. मग मलाही तेव्हा वाटलं की हो, आपण अजून थोडंसं पार्सल व्यवस्थित पॅकिंग करून द्यायला पाहिजे. इथून पुढे आत्तापर्यंत खरं तर असं झालं नाही, मी भरपूर पार्सल पाठवले पण असं झालं नाही. पण पहिल्यांदाच असं झालं. पण ठीक आहे, तरी पण हे पण कळालं की बिझनेस सुरू करताना काही गोष्टी लॉसमध्ये पण सहन करायलाच लागतात. आणि हे पण कळालं की बाबा इथून पुढे आपण अजून चांगली पॅकिंग द्यायला पाहिजे, म्हणजे ते किती आदळआपट झालं तरी फुटणार नाही. दुपारी डोशाचं पीठ भिजवलं होतं, तर ते बारीक करून घ्यायला मी किचनमध्ये आले. बारीक करून घेते आणि बाकीचं आवरून घेते. मी आत्ता डोशाचं बॅटर बारीक करते आणि माझं कालपासून मी या बांगड्या घातलेल्या आहेत. माझ्या ह्याच्यावर आत्ता लक्ष गेलं आहे की मी ह्या वेगळ्या वेगळ्या घातलेल्या आहेत. तुमचं पण होतं का असं कधी? होत असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा. जेवण करून माझं सगळं आवरून झालेलं आहे. खूप जास्त खोकला कमी होतच नाही आहे, त्यामुळं आसमान ताराचं पान खायचं आहे म्हणून आम्ही बाहेर निघालो. काय कोकण दिसतंय का? मी दिसते, मी गौरी आहे ना. चला तर मग आजचा छोटासा ब्लॉग मी इथंच थांबवते. भेटू परत उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये.